ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया कुठेतरी चाललेली असते. तेवढ्यात अर्जुन प्रियाच्या रूममध्ये येतो. तशी प्रिया त्याला म्हणते, काही काम होतं का अर्जुन? अर्जुन म्हणतो, नाही, म्हणजे कालचा विषय आपला अर्धवटच राहिला होता ना, तो बोलायला आलो होतो. प्रिया मात्र त्याच्या गळ्यातच पडते. अर्जुन तिला स्वतःपासून सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण ती काही त्याला सोडतच नाही. कसं बसं तो तिला बाजूला करतो आणि म्हणतो, चल चल बाहेर, वाट पाहत आहेत सगळी, मी येतो, असं म्हणून तो तिथून निघून जातच असतो. तशी प्रिया म्हणते, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तसा अर्जुन पुन्हा तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, सांग ना, काय सांगायचंय महत्त्वाचं? प्रिया म्हणते, हो, पण आत्ता नाही, संध्याकाळी. अर्जुन म्हणतो, अगं काही महत्त्वाचं आहे ना, मग सांग ना. पण प्रिया म्हणते, नाही, आत्ता नाही, संध्याकाळी. मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून तो इकडे रूममध्ये येतो आणि विचार करत असतो आणि स्वतःशीच म्हणतो, हिला नक्की काय सांगायचंय विलास मर्डर केसबद्दल? तेवढ्याच सायली तिथे येते. आता अर्जुन म्हणतो, सायली, बरं झालं आला तुम्ही, मी वाटच पाहत होतो तुमची. अहो, ती तन्वी मला संध्याकाळी विलास मर्डर केसबद्दल सांगणार आहे. तशी सायली म्हणते, काय प्रिया सांगणार आहे? शक्यच नाही. अर्जुन म्हणतो, अहो खरंच, ती स्वतः म्हणाली मला, मी सांगणार आहे, मला फक्त ती काही सांगताना तुम्ही माझ्या आसपास पाहिजे. सायली म्हणते, हो, थांबेल, पण मला नाही वाटत प्रिया तुम्हाला सगळं मर्डर केसबद्दल सांगेल म्हणून, पण तुम्ही म्हणताय म्हणून ठेवते विश्वास आणि थांबेल तुमच्या आसपास. आता इकडे सगळे नाश्ता करत असतात. तेवढ्यात प्रिया दारात येते आणि मनातच म्हणते, आता मला संध्याकाळी यातलं कोणच घरात नकोय, मला काहीतरी करायला हवं. तेवढ्यात रविराज म्हणतो, आता डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि सायलीची शाळा पण. आता प्रतिमाची स्मृती परत यायला आपण सगळ्यांनी काही ना काही केलं पाहिजे. तशी प्रिया तेथे येते आणि म्हणते, बाबा, माझ्याकडे एक आयडिया आहे, आपण नाटक पाहायला जायचं का? आणि आईला नाटक पाहायला खूप आवडतं असं तुम्हीच म्हणायचं ना. रविराज म्हणतो, हो, हे माझ्या आधी का नाही लक्षात आलं? प्रिया पूर्णाजीला म्हणते, पूर्णाजी, आपण जायचं ना नाटक पाहायला? पूर्णाजी म्हणते, हो, नक्कीच. आता अस्मिता काही येऊ शकणार नाही आणि इकडे अर्जुनही म्हणतो, मी पण नाही येणार, मला खूप काम आहे. चैतन्यही म्हणतो, माझी मीटिंग आहे. आता थोड्या वेळाने नाटक पाहायला जाण्यासाठी सगळे बाहेर जमा होतात. प्रिया प्रतिमाजवळ येते आणि म्हणते, आई, मी सुचवलं अगं हे नाटक पाहायला जायचं, तुला छान वाटतंय ना? तसा रविराज म्हणतो, मी गाडी आणतो, असं म्हणून तो गाडी आणायला जातो आणि आता सगळेजण त्याच्या मागे मागे जातात. अर्जुन मात्र सायलीला मागे ओढतो आणि म्हणतो, सायली, मला असं वाटतंय ती प्रिया नाटकाला नाही येणार, ती परत घरी येणार. पण सायली मात्र अर्जुनवर चिडते आणि म्हणते, अहो, काही काय बोलताय, ती तिच्या आईसाठी एवढं काय काय करते आणि तुम्ही तिच्या. मात्र सायलीला मागे ओढतो आणि म्हणतो, सायली, मला असं वाटतंय ती प्रिया नाटकाला नाही जाणार, ती परत घरी येणार. पण सायली मात्र अर्जुनवर चिडून म्हणते, अहो, काही काय बोलताय, ती तिच्या आईसाठी एवढं काय काय करते आणि तुम्ही. जाऊ दे मला, असं म्हणून तीही नाटकाला पाहण्यासाठी जाते. अर्जुन मात्र इकडे विचार करत असतो की ही तर मला म्हणाली होती की संध्याकाळी महत्त्वाचं बोलायचंय आणि आता नाटकाला गेली. आता पुढच्या भागात पाहूया अर्जुन विचार करत होता तसंच घडतंय का? म्हणजे प्रिया खरंच नाटक न पाहता पुन्हा घरी येणार आणि तिने जो काही प्लॅन केलाय तो पूर्ण करेल? अर्जुनच्या तोंडून तिच्याबद्दल प्रेम वधवून घेईल? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.